स्वराज्य दर्शन आपल्या हक्काचे न्यूज चॅनल। नागोठणे ते वडखळ परिसरातील गावांसाठी दिलासादायक बातमी। JSW डोल्बी कंपनीच्या CSR निधीतून 400 मिमी जलवाहिनींवरील विविध ग्रामपंचायतींमध्ये अत्याधुनिक फिल्टर पिण्याच्या पाण्याचे प्लांट उभारण्याच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असल्याची माहिती JSW कंपनी प्रशासनाने दिली आहे, असे सांगत या निर्णयांबद्दल शिवसेना रायगड जिल्हा परिषद संपर्क प्रमुख प्रसाददादा भोईर यांनी समाधान व्यक्त करत कंपनी प्रशासनाचे आभार मानले आहेत। नागोठणे ते वडखळ परिसरातील नागरिकांना सुरक्षित आणि शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे या उद्देशाने JSW डोल्बी कंपनी आपल्या CSR निधीतून विविध ग्रामपंचायतींमध्ये आधुनिक वॉटर फिल्टर प्लांट उभारणार आहे। JSW डोल्बी विस्तार प्रकल्पाच्या जनसुनावणी दरम्यान विविध गावांच्या सरपंचांसह स्थानिक प्रतिनिधी फिल्टर पिण्याच्या पाण्याची मागणी कंपनी प्रशासनाकडे सातत्याने मांडली होती। या मागणीची सकारात्मक दखल घेत कंपनीने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले आहे। या संदर्भात प्रसाददादा भोईर यांनी खारपाळ ग्रामपंचायतीतील मौजे पाले येथील ग्रामस्थांसोबत चर्चा करून कंपनीच्या अधिकाऱ्यांशी पाठपुरावा केला। यावेळी कंपनीचे CSR प्रमुख तेलंग यांनी या योजनेची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून लवकरच प्रत्यक्ष काम सुरू होणार असल्याचे आश्वासन दिले। या उपक्रमांतर्गत नागोठणे विभागातील नागोठणे, कोंडगाव, निडी, पळस या ग्रामपंचायतीसोबत शिव, कासू जिल्हा परिषद मतदारसंघातील कोलेटी, आमटेम, निगडे, कासू, खारपाळे, गडब, डोल्बी तसेच वडखळ ग्रामपंचायतींमध्ये टप्प्याटप्प्याने फिल्टर प्लांट उभारण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। स्थानिकांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्नांवर कंपनीने सकारात्मक निर्णय घेतल्याबद्दल आम्ही त्यांचे स्वागत करतो। प्रदूषण, स्थानिकांना रोजगार, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि घरगुती यासारख्या विषयांवर आमची भूमिका यापुढे ठाम राहील। मात्र स्थानिकांच्या हितासाठी घेतलेल्या चांगल्या निर्णयांचे स्वागत करणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे। यावेळी प्रसाददादा भोईर आणि जिल्हा परिषद सदस्या पल्लवी प्रसाद भोईर यांनी JSW डोल्बी प्रेसिडेंट आशिष चंद्रा, कॅप्टन रॉय, CSR प्रमुख तेलंग तसेच PR विभागातील नारायणन आणि बेटकीकर यांच्या सकारात्मक भूमिकेचे कौतुक करत त्यांचे आभार मानले। तसेच रिलायन्स कंपनीनेही या उपक्रमाचा आदर्श घेऊन त्यांच्या कार्यक्षेत्रातील गावांमध्ये CSR माध्यमातून अशाच प्रकारचे फिल्टर पिण्याच्या पाण्याचे प्रकल्प उभारावेत अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली। स्थानिक नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे उद्योगसमूहांनी सामाजिक उत्तरदायित्वाच्या दृष्टीने पाहत अशा सुविधा उभारल्यास परिसरातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यास निश्चित मदत होईल अशी भावना व्यक्त केली जात आहे।